अनुश्री, प्राजक्ता माणूस की नसेल. नमस्ते मित्रांनो, मी व्हिडिओ दोन टाकत नाही, पण हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की बिग बॉस मध्ये जे इमोशनल प्रोमो आलेला आहे आता, कारण की जे काही आपले प्रियजन आहेत त्यांच्याशी आपण कॉलवरती म्हणजे बिग बॉस प्रत्येक सीझनला करतं, पण त्यामध्ये जे आपले आवडते आहेत, आपल्या जवळचे आहेत, मनाजवळचे आहेत, ते कदाचित दूर झालेत, त्यांना फोनवरती बोलून मन हलकं म्हणजे आपल्या मनातलं काय आहे हे व्यक्त करण्यासाठी एक टास्क आहे तो, म्हणजे वेगळ्या प्रकारचा आहे. पण तिथे सगळेच जण त्याच्यामध्ये जाणार आहेत आणि तिथं बघायला गेलं तर मला प्राजक्ता आणि अनुश्रीचा खूपच राग आलेला आहे. ते डायरेक्टली हसतायत आणि बिग बॉसने त्यांना डायरेक्ट सांगितले, तुम्हाला इथे पटत नसल तर तुम्ही बिंदास उठून जावा, असं सांगितलं. तर मला वाटतं हे त्यांचं हसणं खूप त्यांना महागात पडणार आहे मित्रांनो, कारण की त्यांच्या वोटिंग कुणाच्या मनाची खेळणं म्हणजेच कुणाची कशी भावना आहे त्याच्यावरती हसणं कितपत खरं आहे मित्रांनो. हे खूप वाईट आहे. हे खूप खूप वेगळ्या प्रकारच्या मला खूप काय आता तोंडामध्ये आले, पण मी देऊ शकत नाही मित्रांनो. आपण कधी देत नाही. पण खरंच अनुश्रीचं सोडावं, ती वेगळी आहे. पण प्राजक्ता इतक्या वेळ कधी घरामध्ये चांगल्या प्रकारे वागत होती. तिला कुणाच्या भावना कशा आहेत ह्याच्यावरती हसायचं का आहे? कोणी इमोशनल आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतायत. कुठेतरी आपण व्यक्त केल्यावर मन आपलं हलकं होतं. त्यामुळे बिग बॉसनं हे केलं. पण अनुश्री आणि प्राजक्ता यांनी वेगळ्याच प्रकारचं तिथं बिग बॉस मध्ये मांडले मित्रांनो. त्यामुळे बिग बॉसनं त्यांना डायरेक्ट सांगितले, तुम्हाला इथं बसू वाटत नसेल तर बिंदास तुम्ही घरात म्हणजे बाहेर जाऊन बसा. तर मित्रांनो, मला वाटतं ह्या विकेंड मध्ये प्राजक्ता एक्झिट होणार. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा मित्रांनो, कारण की कुणाच्याही भावनेशी खेळणं, भावनेचा मजाक करणं हे चुकीचं आहे. हे कितपत खरं आहे मित्रांनो, कमेंट करून सांगा. धन्यवाद.